नमस्कार. गेल्या काही दिवसांपासून पवार कुटुंब लवकरच एकत्र येणार, शरद पवार आणि अजित पवार लवकरच आपल्याला एकत्र दिसणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात होताना आपल्याला दिसते. आता तसं पाहिलं तर वेगवेगळ्या सभेमध्ये म्हणा, वेगवेगळ्या कार्यक्रमात म्हणा, शरद पवार आणि अजित पवार आपल्याला एकाच मंचावर दिसत आहे. आता एवढं सर्व शिजत असताना तरी देखील अजूनही पवार कुटुंब का एकत्र नाही आलं, नेमकं याला विरोध कोणाचा आहे यावर नक्कीच चर्चा व्हायला पाहिजे. चला सुरुवात करूया. नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर. चला सुरू करूया. राष्ट्रवादी काँग्रेस फुटीनंतर एकमेकांवर भरपूर टीका झाल्या. दोन्ही गटांकडून भरपूर एकमेकांवर टीका झाल्या. आता जवळपास विधानसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत ह्या टीका चालू होत्या. परंतु जेव्हा विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला, महायुतीचं सरकार आलं, तेव्हा दोन्ही गटाकडून प्रेमाचे शब्द बाहेर येऊ लागले. जसं काही पूर्वी काही झालंच नाही. हे गाणं तुम्ही नक्कीच ऐकलं असेल बघा, अपने तो अपने होते. बरोबर याच गाण्यासारखी परिस्थिती सध्या सुद्धा झालेली आहे. बरं एवढंच नाही तर बैठका सुद्धा वाढल्या. म्हणजे विविध बैठका म्हणा, विविध सभेमध्ये म्हणा, विविध कार्यक्रमात आपल्याला पवार कुटुंब एकत्र येताना दिसलेले. परंतु काही दिवसांपासून किंवा महिन्यांपासून फक्त चर्चाच होतीये. गाडी कुठेतरी अडकलेली आहे हे सध्या तरी स्पष्ट होताना आपल्याला दिसतंय. दादांच्या राष्ट्रवादीत विलिनीकरणावरून मतभेद असल्याची माहिती सध्या मिळत आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला सोबत घेण्यास अजित पवार यांच्या राष्ट्रवादीतील 2 ते 3 महत्त्वाच्या नेत्यांनी विरोध दर्शवलेला आहे अशी सध्या माहिती समोर येते. पक्षात 2 सत्तास्थान नको म्हणून अशी भूमिका दादांच्या राष्ट्रवादीमधील वरिष्ठ नेत्यांनी घेतली असल्याची बातमी सध्या माध्यमांमध्ये फिरताना आपल्याला दिसते. बातमी तर ही सुद्धा समोर आलेली आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आली तर केंद्रात मंत्रिपदावरून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात रस्सीखेच होण्याची शक्यता वर्तवली जाते. आणि तसेच जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर जयंत पाटील यांना कोणतं पद देणार, मंत्रिपद देणार की त्यांना प्रदेशाध्यक्षच राहू देणार, यावर सुद्धा संभ्रम निर्माण झालेला आहे. आता जयंत पाटील हे पक्षामध्ये नाराज असल्याची बातमी काही लपून राहिलेली नाहीये. त्यामुळे त्यांना कोणतं पद देणार याकडे सर्वांचंच लक्ष आहे. आता या युतीबाबत संजय राऊत यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे. संजय राऊत म्हणाले, काहींना भाजप सोबत जाण्याची तहान लागली आहे म्हणून कोणी गटारातलं पाणी, गढूळ पाणी पित नाही असं ते म्हणाले. तसेच युतीबाबतच्या सर्व चर्चा ज्या चालू आहेत त्या फक्त माध्यमांमध्येच चालू आहे. युतीबाबतची कोणतीही चर्चा सध्या पक्षामध्ये झालेली नाहीये असं वक्तव्य अनिल देशमुख यांनी केलेलं आहे. त्यामुळे अजूनही संभ्रम निर्माण झालेला आहे की युती होणार की नाही. आता याबाबत जर आपण पाहिलं तर काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एक वक्तव्य केलं होतं आणि ते भरपूर प्रमाणात व्हायरल झालं होतं असं आपण म्हणू शकतो. शरद पवार म्हणाले होते, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही. एकत्र यायचं की नाही हे नव्या पिढीनं ठरवावं. दोन्ही बाजूचे लोकप्रतिनिधी, नेते हे एकाच विचाराचे आहे. पक्षात भाकरी फिरवण्याचा निर्णय हा जयंत पाटील यांनी घ्यावा असं वक्तव्य शरद पवार यांनी केलं होतं. त्यामुळे सध्याची परिस्थिती म्हणजे कभी हा कभी ना अशी झालेली आहे. आणि दुसरीकडे अजून एका युतीची चर्चा सुरू आहे, ते म्हणजे लवकरच ठाकरे कुटुंब एकत्र येणार. दोन्ही हाताने टाळी वाजलेली आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे लवकरच एकत्र येणार. आपण पाहिलं होतं काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी युतीबाबत एक वक्तव्य केलं होतं की एकत्र येण्यास काही हरकत नाहीये, काही त्यात आश्चर्य नाहीये. त्यानंतर लगेच 2 ते 3 तासाच्या आतच उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला होता. त्यामुळे टाळी दोन्ही हाताने वाजलेली आहे आणि त्याबाबत सुद्धा, त्या युतीबाबत सुद्धा सध्या चर्चा सुरू आहे. सध्या त्याकडे सुद्धा जनतेचं लक्ष आहे. त्यामुळे सध्या राज्यामध्ये युतीबाबत भरपूर चर्चा होताना आपल्याला दिसते. कोणती युती लवकर होणार ही सुद्धा चर्चा होती. तुम्हाला काय वाटतं, पवार कुटुंब लवकरच एकत्र येणार का, व तसेच ठाकरे कुटुंब एकत्र येणार का, येणार की नाही, हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे. कमेंट करून नक्की सांगा. बाकी व्हिडिओ आणि माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब एकदा नक्की करून जा. आणि तसेच विशेष म्हणजे जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असेल आणि अजून भरपूर प्रोजेक्ट येणार आहे, त्यामुळे थँक्स या बटनाचा वापर नक्की करा. थँक्स या बटनाचा वापर केल्यानंतर भरपूर गोष्टी समोर येणार आहेत. त्यामुळे नक्की थँक्स या बटनाचा वापर करा. धन्यवाद.